FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या आपल्या कृषीवाणीचा विषय आहे फुलकोबी लागवड तंत्रज्ञान. जाणून घेऊया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त कृषीवाणी अंतर्गत माहिती. विषय आहे फुलकोबी लागवड तंत्रज्ञान. फुलकोबीमध्ये जीवनसत्व, प्रथिनं आणि चुना भरपूर प्रमाणात असतो. फुलकोबीचा गड्डा म्हणजे अपक्व फुलांचा दाट गुच्छ होय. इतर भाजीपाला पिकांच्या तुलनेनं या पिकाची जास्त काळजी घ्यावी लागते. या भाजीपासून सूप किंवा लोणचेही तयार केले जातात. यासाठी हवामान आणि जमीन, फुलकोबीच्या गड्ड्यांची चांगली वाढ होण्यासाठी थंड आणि कोरडं हवामान लागतं. जास्त तापमान आणि आर्द्रतेमध्ये वाढणाऱ्या जातींची निर्मिती झाल्यामुळे फुलकोबीची लागवड अधिक तापमान आणि आर्द्रता असलेल्या भागातही करता येते. सर्वसाधारणपणे 10 अंश ते 20 अंश सेंटीग्रेड तापमान या पिकास मानवतं. वाढीच्या काळात आवश्यकतेपेक्षा जास्त तापमान झाल्यास फुलकोबीच्या गड्ड्याची प्रत खालावते. फुलकोबीची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत होऊ शकते. लवकर येणाऱ्या जातींसाठी हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनी योग्य ठरतात. चांगलं उत्पन्न येण्यासाठी जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 पर्यंत असावा. सुधारित जाती पुसा दीपाली, कोकणसारख्या सौम्य तापमान असलेल्या भागात ही जात चांगली येते. या जातीचे गड्डे गोल असून घट्ट असतात. गड्ड्याचे वजन 500 ते 700 ग्रॅमपर्यंत असते. ही जात सप्टेंबर महिन्यात 70 ते 80 दिवसात तयार होते. पुसा कातकी या जातीचे गड्डे लहान ते मध्यम आकाराचे आणि घट्ट पांढरे असतात. या जातीची लागवड ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात करतात. स्नोबॉल 16 या जातीची लागवड ऑक्टोबर महिन्यात करता येते. या जातीचे गड्डे आकर्षक पांढऱ्या रंगाचे आणि 1 ते 1.5 किलो वजनाचे असतात. लागवडीनंतर 110 ते 120 दिवसात ही जात काढणीस तयार होते. या जातीपासून हेक्टरी 16 ते 18 टनापर्यंत उत्पन्न मिळतं. रोपं तयार करणे. फुलकोबीची रोपं तयार करण्यास जमीन नांगरून आणि कुळून सपाट केलेली असावी. बी पेरण्यासाठी गादी वाफेत तयार करावे. वाफ्यात चांगलं कुजलेलं शेणखत मिसळावं. साधारणतः 1 मीटर रुंदीचे, 3 मीटर लांबीचे आणि 15 ते 20 सेंटीमीटर उंचीचे वाफे तयार करावे. वाफ्याच्या रुंदीस समांतर 12 ते 15 सेंटीमीटर अंतरावर बियाणं पातळ पेरावं. बी पेरण्यापूर्वी 1 किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम कॅप्टन चोळावं. बी अर्धा सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरू नये. कुजलेलं शेणखत आणि बारीक वाळू यांचं समप्रमाणात मिश्रण करून ते वाफ्यावर हळूवार पसरावं. बी झाकल्यानंतर झारीनं पाणी द्यावं. कमी दिवसात तयार होणाऱ्या जातींसाठी हेक्टरी 600 ते 800 ग्रॅम, मध्यम मुदतीत तयार होणाऱ्या जातींसाठी 500 ते 550 ग्रॅम आणि उशिरा तयार होणाऱ्या जातींसाठी 375 ते 400 ग्रॅम बी लागतं. आंतरमशागत. लागवडीनंतर साधारणपणे 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यानंतर तणाचं प्रमाण पाहून निंदण्या कराव्यात. खुरपणी करताना रोपांना मातीची भर द्यावी. गड्डे पांढरे शुभ्र राहण्यासाठी ते पानानं झाकतील अशा पद्धतीनं बांधावेत. बोरिक ॲसिडच्या 2 ते 3 फवारण्या केल्यास गड्ड्यांना रंग आणि आकार चांगला येतो. या पिकास हेक्टरी 20 टन शेणखत, 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावं. संपूर्ण स्फुरद, पालाश आणि किलो नत्र लागवडीच्या वेळी द्यावं. नत्राचा पहिला हप्ता 25 ते 30 दिवसांनी द्यावा आणि ताबडतोब पाणी द्यावं. उरलेलं नत्र लागवडीनंतर 2 महिन्यांनी द्यावं.
जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. रब्बी हंगामात 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं आणि उन्हाळी हंगामात 4 ते 6 दिवसांनी पाणी द्यावं. फुलकोबीवर अन्नद्रव्याची कमतरता असल्यास दिसणारी लक्षणं अशी आहेत: गड्डे लहान राहणे, गड्डे लाल पडणे, व्हीपटेल किंवा गड्डा न धरणे. काढणी आणि उत्पन्न: फुलकोबीचा गड्डा पूर्ण तयार झाल्यावर घट्ट आणि पांढरा शुभ्र दिसतो त्यावेळी काढावा. गड्डे बियाणं कापून काढतात. गड्डे काढताना ते नंतर वाहतुकीत खराब होऊ नये म्हणून गड्ड्याजवळील 3 ते 4 पानं ठेवावीत. फुलकोबीचे हेक्टरी 20 ते 25 टन उत्पादन मिळतं. संकरित जातीपासून 30 ते 50 टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. आत्ताच आपण फुलकोबी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकली. कार्यक्रम होता कृषीवाणी. आताच आपण फुलकोबी लागवड तंत्रज्ञान याविषयीची कृषीवाणी ऐकलीत. वाचनसर होता अनिता गडगिडे यांचा आणि ही प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. पुतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कपाशी लागवडीचे अनुभव याविषयी मुक्काम पोस्ट मुंडगाव तालुका अकोट जिल्हा अकोला येथील शेतकरी चेतन आसोले यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, खारपान पट्ट्यातलं सगळ्यात जास्त पेरा असलेलं, जास्त उत्पादन देणारं आणि खारपान पट्ट्यातल्या शेतकऱ्याच्या आवडीचं जे पीक आहे ते म्हणजे कापूस. आणि कापूस या पिकातले अनुभव असलेले चेतन आसोले, मुक्काम पोस्ट मुणगाव तालुका अकोट जिल्हा अकोला हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. तर त्यांच्याकडून ते कापूस लागवडीचे अनुभव याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार चेतन भाऊ. नमस्कार. चेतन भाऊ, मला सांगा की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? माझं ग्रॅज्युएशन झालं आहे यवतमाळला दर्डा कॉलेजमधून. माझं इंजिनिअरिंगमधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझी फील्ड होती. 2016मध्ये मी तिथून पासआउट झालेलो आहे. बरं. आता तुमचं जे गाव आहे मुंडगाव, तर त्या गावामध्ये एकदम खारपान पट्ट्यातलं एक खूप चांगली जमीन असलेलं गाव आहे. म्हणजे बेस्ट खारपान पट्ट्यातला जो चांगला भाग आहे तो तुमच्या गावाचा भाग आहे. म्हणजे कोणत्याही साईडला जर गेलं तर तुमची जमीन एकदम उपजाऊ जमीन आहे. म्हणजे गावातल्या कोणताच भाग असं म्हणता येणार की हा कमजोर आहे म्हणून असं सांगता येत नाही. आणि तुमच्या गावात मुख्यत्वे करून साधारणतः तूर आहे, पहिले मूग उडीद होते, त्याच्यानंतर तुमचा ओवा मोठ्या प्रमाणात लावला जातो, कपाशी लावल्या जाते, ज्वारीसुद्धा अगोदर होती आणि इतरही थोडेफार बागायती पिकं घेणारेसुद्धा शेतकरी आहेत. तर आता सगळ्यात सुरुवातीला मला असं सांगा की तुमच्याजवळ किती क्षेत्र आहे, किती जमीन आहे? माझ्याजवळ सध्या 5 एकर क्षेत्र आहे. बरं. म्हणजे इंजिनिअरिंग म्हटल्यावर तुम्ही नोकरीकडे जायला पाहिजे होतं, पण तुम्ही शेतीकडे कसे काय वळला? तसं पाहिलं तर लहानपणापासून शेतीमध्ये रुळलो आम्ही. वडील जेव्हा म्हणजे पूर्ण एकत्र कुटुंब होतं तेव्हा बरीच शेती होती. बरं. सर्व पाहत होते. लहानपणापासून शेती वाहताना पाहिली. हे जे आज सर्व पिकं कपाशी वगैरे दिसत आहे, तुरीचे पीक झालं, ज्वारीचे, हे पीक लहानपणापासून पाहत मोठं झालं. बरोबर. तो आवड होती याकडे वळलो मी. बरं. आता तुम्ही सांगितलं की शेती आहे, तर तुमच्या गावात कापूस हे खूप जुनं पीक आहे. हां, बरोबर आहे. हां, तर त्यानुसार मग तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या कपाशी अगोदर पाहिल्या म्हणजे मागच्या काळात? ज्या आपले देशी वाण जे होत्या, बारीक पराठ्या म्हणत होते आपण, हो. जे नांदेड वगैरे ज्या 2-3 व्हेरायट्या होत्या ना, त्यापासून तर लहानपणापासून त्या पराठ्या पाहिल्या आहेत. बरं. पण आता पुढे हे त्याचा विकास होत जात, ह्या जशा जशा नवीन वाहनं आता बाजारात आले, तर आता बीटी कपाशीचं सध्या चलन सुरू आहे सध्या. बरोबर. आता तुम्ही मग
कोणकोणती पिकं यावर्षी तुमच्या शेतात लावली? यावर्षी सोयाबीन, तूर आणि कापूस. सोयाबीन, तूर आणि कापूस. मागच्या वर्षी तुम्ही किती क्षेत्रावर कपाशी पीक घेतलं होतं? मागच्या वर्षी माझी 4 एकरावर कपाशी होती. मागच्या वर्षी चांगलं म्हणजे थोडा पाऊस वगैरे पण भरपूर होता. त्या हिशोबानं मागच्या वर्षी मला जवळजवळ एकरी 12 क्विंटलचं मागच्या वर्षी उत्पादन झालं आहे. म्हणजे चांगलं उत्पादन झालं. पण चेतन भाऊ, मला असं सांगा की तुमची जी पेरण्याची पद्धत आहे, म्हणजे मागच्या वर्षी जो तुम्ही कापूस पेरला होता, तर तो किती अंतरावर त्याची लागवड केली होती? मागच्या वर्षीचा जो कापूस होता आपलं, मी जो आपण 48चा सोया म्हणतो आपण, परंपरागत जे पद्धत आपण सोया म्हणतो, तसं आपण विचार केला तर तो 3 फुटाचा सोया राहते. बरोबर. मोजमाप त्या हिशोबानं आम्ही तो मागच्या वर्षी पूर्ण कापूस पेरली होती. आणि पण मागच्या वर्षीचं असं होतं थोडं, तर जे 2 झाडामधलं अंतर राहते ते आमचं थोडं जास्त होतं मागच्या वर्षी. जास्त म्हणजे परंपरागत पद्धतीने ते 1 फूट 1.5 फुटापर्यंत असं अंतर होतं. हां. मग आता हे जे तुम्ही कपाशी लागवड करता, तुम्हाला किती पॅकेट लागतात तुम्हाला बियाण्याचे आम्हाला प्रति एकरी? प्रति एकरी 3 ते 3.5 पॅकेटपर्यंत लागतात. आणि तुमची जी जमीन आहे, तर त्याचं जमीनचं कधी तुम्ही ते माती परीक्षण वगैरे केलेलं आहे का? आम्ही तसं तर 2 ते 3 वर्षातून आम्ही माती परीक्षण करत असतो. जे आपलं शासकीय प्रयोगशाळा जे आहेत PKVमध्ये आहेत. बरोबर. इथं आपल्या अकोल्याला दुर्गा चौकामध्ये पण एक प्रयोगशाळा आहे. बरोबर. इथं आम्ही मातीचा नमुना आणत असतो. हां. जे नियमानुसार जसं माती परीक्षणासाठी जो नमुना घेतो त्या पद्धतीने घेऊन आणि आम्ही ते तपासणी करतो. आणि जे माती परीक्षण नमुन्याच्या अहवालमध्ये जे नमूद केलं राहते त्या हिशोबानंच आम्ही पीक घेतो त्यांना जी खते वगैरे द्यायची आहेत त्या हिशोबानंच देतो. म्हणजे जी शिफारस दिलेली आहे त्याच्यानुसार तुम्ही खतं देता? शिफारशीनुसारच आम्ही देतो. बरोबर. आता मला एक सांगा की ज्यावेळेस पेरणी होते, तर आता पेरणीचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत तुमच्या गावात. म्हणजे काही लोक काय करतात की बायाच्या माध्यमातून बियाणं लागवड करतात. काही लोक पारंपरिक पद्धतीनं तिफणीवर सरत्यानं उन्हारून सुद्धा लागवड करतात आणि काही नवीन आता ट्रॅक्टरच्या माध्यमातून सुद्धा लागवड करतात. तर तुम्ही कोणत्या प्रकारे लागवड करता? नाही, यावर्षी आम्ही जोडीच्या माध्यमातूनच, म्हणजे तिफन जे राहते आपले त्या माध्यमातूनच आम्ही लागवड केलं. पण जे तिफनच्या मागे जसं उन्हाळ्याची पद्धत होती सरत्यानं, त्याऐवजी आम्ही बायच्या हातून आम्ही बीटी म्हणजे कापूस आहे जे आपलं बियाणं होतं ते जमिनीत टाकलं. म्हणजे त्या हिशोबानं काय होईल की बा जे आपलं अंतर राहते झाडातलं ते व्यवस्थित एकसारखं मेंटेन होते. बरोबर आहे. तो यावर्षीचा फायदा दिसला. नाही तर आम्ही आतापर्यंत जोडीच्या साह्यानं उन्हारणीच करत होतो आम्ही सरत्याच्या. किती पॅकेट लागले यावर्षी तुम्हाला? यावर्षी आम्हाला जवळजवळ 5.5-6 पॅकेट लागले. आता एवढे पॅकेट लावण्यामागचं तुमचं कारण काय? जे आता अतिघन कापूस लागवड पद्धत जी आहे DPS म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जे आपला 3 फुटाचा सोया आहे समजा, म्हणजे आपला 48चाच म्हणा एक प्रकारे. तर त्यात पहिले काय होत होतं की जे आपण 2 झाडामधलं अंतर ठेवत होतो ते अंतर कमी झालं. बरोबर. त्याच्यानं झाडांची संख्या वाढली. त्याच्यानं जिथं 1 ते 1.5 फुटापर्यंत होतं ते आता अर्धा फूट 6 इंच समजा जवळपास तिथपर्यंत अंतर झालं. परिणामी काय उरलं, क्षेत्र तेवढंच आहे. 3 फुटा सोया झाल्याच्यानं जे पहिले चालत होतं किंवा 56च्या सोयात फिरत होते, जे काही की वाहन होते लोक 70-72च्या सोयात मोठ्या सोयात पेरत होते. त्यांना काय होते, जे तुमच्या क्षेत्रात जे ओळी निघत होत्या, जे तास निघत होते, त्याची संख्या ते आता या हिशोबानं कमी झाली. बरोबर. 3 फुटाच्या सोयात. आणि झाडातलं अंतर स्पेसिंग कमी झाल्याच्यानं पण तुमची संख्या भरपूर वाढली. त्याच्यामुळे बियाणं जास्त त्यानं बियाणं जास्त झालं, तुलनेनं तुमच्या झाडाची संख्या वाढल्याच्यानं तुमचा उत्पादनावर भरपूर फरक पडला. मला आता सांगा की साधारण तुमच्या शेतात एका एकरात साधारण किती झाडं म्हणजे किती प्लांट पॉप्युलेशन तुम्हाला भेटणार आहे या पद्धतमुळे? या पद्धतमुळं जवळजवळ 25,000 ते 27,000 पर्यंत तरी प्लांट पॉप्युलेशन आम्हाला भेटू शकते त्यावेळेस. तुमचं 2 झाडातलं अंतर कमी झालं, 2 तासातलं अंतर कमी झालं. बरोबर. 2 लाईनमधलं अंतर कमी झाल्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का हे पूर्ण कपाशी दाटील म्हणून, म्हणजे एकदम त्याला हवा लागणार नाही असं तुम्हाला नाही वाटत? तसं तर काही होणार नाही. कारण की जसं आपण पराठीचे जे वाढ राहते, अति जी वाढ राहते, ब्रांचिंग वगैरे, त्याच्यावर आपण नियंत्रण करू शकतो PGR वगैरे वापरून. बरोबर. आणि एका झाडामागे जर पूर्ण आता क्षेत्रात तुम्हाला जर मी सांगितलं की बा 27,000 पर्यंत झाडं आहेत. बरोबर. एका झाडाला 20-25 बोंडेचा जरी हिशोब धरला तरी 10 ते 12 क्विंटल पर्यंत आपलं जो ॲव्हरेज आहे
तो जाऊ शकतो यावर्षी. जाऊ शकते. आता हे जे कपाशी लागवड करता तुम्ही, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही बायाच्या माध्यमातून ते टोचून घेतलं, त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात महत्त्वाचा जो बेसल डोस आहे किंवा आपण जे लागवड करतो, तर त्याच्यासोबत तुम्ही यावर्षी मग कोणती खतं दिली? आम्ही सुरुवातला पेरणीसोबत 10-26-26 त्याच्यासोबत मायक्रोरायझा दिला आहे हां, एकरी 4 किलो बरं. आणि 10-26-26 एकरी 50 किलो. 10-26 मायक्रोरायझाचा काय फायदा होईल? मायक्रोरायझाचा असा फायदा राहते, जे मायक्रोरायझा म्हणजे एक प्रकारची जीवाणूसारखं काम करते. बरं. तुमचे जे झाड आहे त्या झाडांची संख्या, मूळ आहे, हां, मुळावर काम करते. बरं. मुळाची जे पांढरे मुळे आपण म्हणतो, ते शेतकरी म्हणतात पांढऱ्या मुळ्या वाढल्या पाहिजे, पांढऱ्या मुळ्या कमी आहेत, त्याची संख्या वाढवायचं काम करते, जेणेकरून ते झाड जास्तीत जास्त जमिनीतून अन्नद्रव्य घेऊ शकेल. हां, आपण त्या झाडाला जे काही देऊ राहिलो वरून हां, हां, खताच्या माध्यमातून कशातून, ते झाड जास्त प्रमाणात कसं घेईल बरोबर आहे. याच्यावर मुळांची संख्या डिपेंड करते आणि मायक्रोरायझा हा मुळावर काम करते. हां, तर खूप नवीन गोष्ट तुम्ही सांगितली की मायक्रोरायझाचा वापर केल्यामुळे झाडाला त्याचा सपोर्ट होतो आणि जैविक दृष्टीनं ते खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबत तुम्ही 10-26-26 सुद्धा त्या ठिकाणी टाकलं. मग आता खताची जी दुसरी मात्रा आहे ते किती दिवसानं तुम्ही त्या पिकाला देणार? तर तसं जे बीटी वाण आहेत याचा जर आपण विचार केला तर 45 ते 50 दिवसापर्यंत तुमचं जे खताचं डोस राहतात ते कंपनीनं वगैरे सजेस्ट केले राहतात, तुम्हाला सुचवले राहतात किंवा एवढ्या दिवसात तुम्ही द्या, कंप्लीट करा. आता आम्ही पहिला डोस दिला, आता तो 14-15 दिवसाच्या वेळेस दुसरा डोस दिला. त्याच्यानंतर आणखी त्याच्या पुढच्या 15 दिवसाच्या अशा अंतरानं आपण त्याच्या पुढचे डोस द्यायचे. हां, आणि बरेच आता काय झालं की बरेच लोक युरियाचा म्हणजे नत्र खताचा वापर फार जास्त प्रमाणात कपाशीमध्ये करताना दिसतात. तर तुम्ही किती या नत्र खताचा किती वापर करता या तुमच्या कपाशी पिकामध्ये प्रति एकरी? आमच्या जे आम्ही माती परीक्षण मी जे करत असतो 2 ते 3 वर्षानंतर, हां, त्याच्या शिफारीनुसार आम्हाला नत्र खत आणि जो स्फुरद राहते स्फुरद याची आमच्या जमिनीला आवश्यकता आहे. बरं. माती परीक्षाच्या अहवालामध्ये असं नमूद केलं आहे की बा आमच्या इथं जो पोटॅश राहते, तर पोटॅश जमिनीत तुम्ही उपलब्ध आहे तुमच्या भरपूर, तो तुम्ही वापरला नाही चालते. तर आम्ही नत्र आणि पालाश याच्यावर आमचा भर राहते. नत्र आम्ही जो युरिया राहते, तसं तुम्ही म्हटलं की बा आता युरियाचा अतिवापर करतात. बरोबर. काही शेतकरी या हिशोबाने करतात की स्वस्त आहे, हां, टाकल्याबरोबर लवकर झाड अपटेक करते, घेते, फरक त्यांना दिसते फरक झाडात. दिसते, या हिशोबानं अतुनात युरिया वापरतात. पण आम्ही तसं नाही, आम्ही एका वेळेस युरिया 25 किलो एकरी या प्रमाणात देतो मिश्र खतासोबत. आणि हा असा 2 वेळा की 3 वेळा? 2 वेळा फक्त. म्हणजे तो जास्तीत जास्त समजा तुम्ही एकरी एक बॅग प्रति एकरी वापरता. खूप चांगलं नियोजन आहे तुमचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही माती परीक्षणानुसार सगळ्या गोष्टी करतायत. चेतन भाऊ, मला आता सांगा की कोणतंही पीक म्हटलं की त्या ठिकाणी किडी आल्या, बरोबर, आणि अगदी सुरुवातच्या काळापासून म्हणजे आपल्याला त्याच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागते आणि नंतर मग त्याचं नियंत्रण किंवा त्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही काय करता? जे बीटी वाण आहेत, हां, आज आपण कपाशीचा विचार केला तर बीटी वाणच जास्तीत जास्त पेरल्या जातात. बरोबर. बीटी वाण असे आहेत की त्याच्यावर कमी जास्त प्रमाणात रस शोषक किड्यांचा वगैरे अटॅक राहतेच. बरोबर. तर काही वाण असे राहतात त्यांच्यावर कमी प्रमाणात येते, काही वाणावर जास्त प्रमाणात येते. बरोबर आहे. म्हणजे काही वाण प्रतिकारक आहेत, काही वाण प्रतिकारक आहेत, काही वाण प्रतिकारक नाही आहेत, कमी जास्त थोडंसं. बरोबर. तर सुरुवातीच्या काळात जे काही समजा आता आपण पाहतो की 40-50 दिवसापर्यंत शक्यतोवर बीटी वाणावर फवारण्या होतच नाहीत. हां, बरोबर. कारण की त्याच्या शेड्यूलनुसार तुम्ही जे खतं वगैरे जे डोस आहेत, तुमचं जे मशागत आहे, आंतरमशागत आहे, गवताचं आहे, निंदन वगैरे, ह्या गोष्टी तुम्ही करा तोपर्यंत. त्याच्यानंतर जे मग तुमचं जेव्हापासून फुलधारणा सुरू होते झाडाची, त्यावेळेसपासून मग नंतर आपण फवारणीचं वगैरे नियोजन करतो. तर ज्या सुरुवातीला जे समजा काही रसशोषक किड्यांचा अटॅक होते, माव्या वगैरे, सुरुवातीला मावा येतो, तुडतुळे येतात, थंड वातावरण असलं तर गरम वातावरण तुडतुळे होतात, तर त्याच्यासाठी बाजारामध्ये भरपूर सारे प्रोडक्ट अवेलेबल आहेत. तर त्या अटॅकच्या हिशोबानं आम्ही त्याच्यावर फवारणी वगैरे करून ते नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतो. साधारण किती फवारण्या तुमच्या या पिकावर होतात? आमच्या पिकावर 4 ते 5 फवारण्या होतात, कमी जास्त. बरोबर. 4 सरासरी 4 फवारण्या होतात प्रत्येक. जसं तुम्ही आता बीटी असल्यावर अळीच्या नियोजनासाठी पण त्याच्यात मग कीटकनाशक वापरता का?
आम्ही कीटकनाशक तर वापरतोच, पण जे ट्रॅप राहतात, हम्म. फोरमन ट्रॅप वगैरे जे बरोबर राहतात, आहे. की त्याच्यानंतर तुम्हाला समजते की बा तुमच्या इथं जे आहे बोंडअळीचं जे पतंग वगैरे आहे त्याच्यानुसार समजते की बा संक्रमण आहे की आहे की नाही, किती प्रमाणात आहे, हम्म. त्याची पातळी किती आहे, नुकसान किती होऊ शकते, हम्म, हम्म. ते आम्ही त्याचा वापर करतो. आणि जसं आपण ते चिकट सापळे राहतात, हम्म. जे रसशोषक किडे आहेत, मग आता पांढरे माशी आहेत, पांढऱ्या त्याचे माशी पिल्लं आहेत, हिरवे तुळतुळे आहेत, याच्यासाठी पण आम्ही चिकट सापळ्याचा वापर करून जसे नैसर्गिक जे कंट्रोल आहे, कीड नियंत्रण आहे. कीड नियंत्रण तेच. आहे, हां. ते पण त्याच्यावरून हे होते. हम्म. आणि जर जास्त प्रमाण झालं तर मग आम्ही याचा वापर करतो कीटकनाशकाचा. चेतन भाऊ, आणखी एक थोडं मागं जातो मी, की जसं तुम्ही पेरणी केली, तर पेरणी करत असताना वाणाची निवड जी आहे तर ते तुम्ही कशी करता? म्हणजे जो वाण तुम्ही तुमच्या शेतात लावता, तर तो कोणत्या पद्धतीनं ठरवता की आपल्याला हा वाण लावायचा आहे? जे बाकी शेतकरी जे राहतात वेगवेगळ्या वाणांची लागवड करतात, हम्म. त्याचं थोडं पण निरीक्षण करत असतो मी, की बा कोणत्या वाणावर अटॅक किती येतात, हम्म. कोणतं वाण फुलधारणाची क्षमता किती आहे, ब्रांचिंग वगैरे त्याच्यावर किती माल लागू राहिला, हम्म. जे पुढे रोगराई येते, रसशोषक किडी वगैरे आहेत, बोंडअळीचा प्रादुर्भाव होते काही किती वाणावर. आहे? बरोबर. हां, तर त्या हिशोबानं कोणतं वाण प्रतिकारक आहे, हा. याचा गोष्टीचा विचार करून मग ते ठरवतो की नाही आपण पुढच्या वर्षी हे व्हेरायटी लावायला पाहिजे, बरोबर. या व्हेरायटीचा यावेळेस चांगला रिझल्ट मिळाला. हम्म. आता आणखी एक महत्त्वाचा विषय असा आहे की एखाद्या वेळेस काय होते की तुमचा भाग जो आहे तो पूर्ण सलाईन ट्रॅक म्हणजे खारपान पट्टा आहे आणि त्याच्यात सिंचनाची काही व्यवस्था नाही. मग एखाद्या वेळेस जर पाण्याचा खंड जर पडला, समजा पावसाचा जर खंड पडला, तर अशा वेळेस तुम्ही मग काही उपाययोजना करू शकता काय? तसा पाहिलं तर खारपान पट्टा असल्याच्यानं आम्ही जे जमिनीच्या आतमध्ये म्हणजे बोर वगैरे जे आहे, विहिरी वगैरे असतील, त्यांना सिंचन द्यायचं आम्ही म्हणजे टाळतोच. हम्म. पण आमच्या जमिनीचं जसं आमच्या इथं धारणा अशी लोकांची अशी म्हण आहे एक प्रकारे, आपल्याला निसर्गानं पाणी जरी खारं दिलं पण आपली जमीन खूप चांगली दिली. जमीन खूप श्रीमंत आहे. म्हणजे आमच्या जमिनीचा जो बॅकअप आहे, उदाहरणार्थ म्हणजे बरेच दिवस पावसाचा खंड जरी पडला तरी 25 ते 30 दिवसपर्यंत आमच्या जमिनीची ते पीक जगवायची क्षमता आहे. हम्म, हम्म, हम्म. त्या हिशोबानं मग आम्ही म्हणजे ते काही गरज पडत नाही सिंचन. हां, सिंचनाची गरज पडत नाही. आणि जे आंतरमशागत करतो त्यावेळेस आम्ही म्हणजे शेत जसं उलणार नाही यासाठी याची काळजी घेतो. अशा वेळेस आम्ही समजा जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही 13-045 जे खत आहे आपलं ते अशा वेळेस 100 ते 80 ग्राम प्रति पंप या प्रमाणात आम्ही फवारणी करतो. त्याच्याने त्या झाडाला तेवढी ताकद मिळते, ते त्या अशा परिस्थितीतही तग धरू शकते. बरं, आता मला सांगा की साधारण तुमच्या गावची जी कपाशीची जी उत्पादकता आहे, म्हणजे साधारण किती उत्पादन तुमच्या गावाला म्हणजे किंवा तुम्हाला होते दरवर्षी प्रति एकरी? आमच्या पूर्ण म्हणजे गावाचा जर विचार केला तर आम्हाला सरासरी 10 ते 12 क्विंटलपर्यंत आमच्या इथं कपाशीचं जे उत्पादन एकरी आमच्या इथल्या शेतकऱ्याला होतं. आता चेतनभाऊ, आणखी एक असं विचारायचं आहे की तुमच्या गावचा जर विचार केला आपण, म्हणजे जर तुम्ही कोणाला जर मुंडगावला म्हटलं की मला रेंटवर किंवा ठोक्यानं जे पद्धत आहे जमीन देण्याची, तर तुमच्या गावात साधारण 30 ते 35 हजार रुपये त्याचा रेंट आहे. तर मग हे एवढा खर्च आणि पुन्हा तुमचा वर खर्च, तर याच्यात ती जमीन तुम्हाला परवडते काय? तसा विचार केला तर 30-35 हजारपर्यंत जे आपण जमिनीची लागवडसाठी जे पैसे देतो त्या हिशोबानं तर काही जास्त त्यात शेतकऱ्याला ते उरत नाही. हां, त्या पिकाचा हिशोब. तरी पण हे एवढ्या महागपर्यंत जमिनी कशा करतात शेतकरी? जे म्हणजे आता आपल्या बोलण्यानुसार जे 30-35 हजारपर्यंत लागवड देऊन जे जमिना करतात अशा शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. आणि शेतकरी म्हटल्यापेक्षा जे 2-3 एकर शेत करतात घरच्या घरीच, त्या शेतात काम वगैरे करतात, निधन जो खर्च लागते मजुरीचा वगैरे, बरोबर, तो त्यांना लागत नाही. तर तो एक त्यांना त्याचा बेनिफिट राहते. आणि कपाशी पीक असं आहे काही वर्षाच्या शेवटी जे एकखट्टा उत्पादन वगैरे जे तुम्हाला होते ते विकून एकखट्टा लोकांच्या हातात पैसा दिसते लोकांना. त्या मानसिकतेतून त्या हिशोबाने एवढं म्हणजे मागीचे जे शेतं करून त्यांना पैसे, म्हणजे फार मोठं क्षेत्रफळ या भावात जात नाही. फार मोठं क्षेत्रफळ म्हणजे 1 एकर 2 एकर 3 एकर असे शेतकरी ते करणारे. आणि जे स्वतः मेहनत करतात, त्यांच्या घरी काम करणारे वगैरे लोक आहेत,
परिवारात सगळ्या गोष्टी होऊन जातात. अशांना त्यातून फायदा होते. आता मला सांगा की तुम्ही दोन्ही पिकं लावली आहेत, तूर सोयाबीनसुद्धा लावला आणि कपाशी पण लावली, तर तुम्हाला अधिक फायदेशीर कोणतं पीक वाटते तुमच्या अनुभवानुसार? तसा उत्पादन आणि त्यातून जो मिळणारा पैसा आहे त्याचा हिशोब लावला तर तुरीचं पीक आणि कपाशीचं पीक हे सध्या फायद्याचं पीक आहे. दोन्ही पिकं फायद्याची दोन्ही आहेत. पिकं फायद्याचे आहेत. आता वर्ष असं आहे की प्रत्येक पीक दरवर्षी सारखं होत नाही. बरोबर. एखादं वर्ष असं राहते की त्यावर्षी तुरीचं पीक खूप जास्त होऊन जाते, हम्म, एखाद्या वर्षी कपाशीचं पीक जास्त होऊन जाते. हम्म, हम्म, म्हणजे जे शेतकऱ्याचा जो हिशोब राहते हम्म. की बा हे पीक नाही झालं तर ते पीक तरी होईल, आपलं सर्व बॅलन्स होईल. हा, म्हणजे तशासारखं एक तुम्ही मोनोक्रॉपिंग न करता एकाच पिकात जर आपण लॉस झाला तर मग आपल्याला हाती काही उरणार नाही वर्ष अखेर, म्हणून तुम्ही दोन्ही पिकं बॅलन्स म्हणून दोन्ही पिकं बॅलन्स म्हणून घेतल्या जातात. घेतल्या. सध्या पिकाची परिस्थिती काय आहे मग तुमची? सध्या चांगली आहेत का पिकं? पिकाची परिस्थिती चांगली आहे. 1 फुटापर्यंतच्या जवळपास खाली थोडंसं कमी जास्त हम्म, पराठी वाढलेल्या आहेत. तूर सोयाबीन वगैरे चांगल्या आहेत. हम्म, पाऊस आला तर सर्व सुरळीत होईल बरं. अशी आशा आहे. मागच्या वर्षी तुम्हाला एकूण किती कापूस झाला मग? मागच्या वर्षी माझा 4 एकर कपाशी होती. हम्म, मला एकरी 12च्या हिशोबानं 48 क्विंटल 48.5 क्विंटल मला 4 एकर कापूस झाला मागच्या. आणि कुठे विकता मग तो कापूस? तर मार्केटमध्ये अकोट व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकता. हां. चेतन भाऊ, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या शेतकरी श्रोत्यांसाठी तुमचे कपाशी या पिकाचे अनुभव तुम्ही सांगितलेत, त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण कपाशी लागवडीचे अनुभव याविषयी मुक्काम पोस्ट मुंडगाव तालुका कोट जिल्हा अकोला येथील शेतकरी चेतन आसोले यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव आता जाणून घेऊया. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1840 ते 2500 रुपये, गहू लोकल 2430 ते 2640 रुपये, उडीद 6000 रुपये, मूग 6240 ते 7450 रुपये, तूर 6000 ते 6855 रुपये, हरभरा 5000 ते 6290 रुपये, तीळ 7250 ते 8100 रुपये, सोयाबीन 3950 ते 4455 रुपये. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.
किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी हा ऐकलात.